श्री सार्थ बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय 16वा. बाळूमामा म्हटले की बाळूमामांचे भक्त आणि बाळूमामांच्या अनंत भक्तांच्यापैकी बाळूमामांचा एक भक्त व्यंकटापूरचा राहणारा होता. व्यंकटापूर गावचा धुळप्पा पुजारी हा बाळूमामांचा एक भक्त होता, जो मामांच्या जवळ बसायचा आणि मामांच्या सोबत देव धर्म या गोष्टींची चर्चा करत बसायचा. असाच एकदा तो चातुर्मास संपला होता. कार्तिक शुद्ध द्वादशी नंतरचे काही दिवस त्यावेळेला तो बाळूमामांच्या जवळ बसला. त्यावेळेला बाळूमामांना आंबे खाण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे बाळूमामांनी धुळप्पाला बोलून दाखवले की धुळप्पा, मला आंबे खायचे आहेत आणि आंबे कुठे मिळतात बघ. त्यावेळेला धुळप्पा मामांना म्हणाला, मामा माझी थट्टा मस्करी करताय काय? अहो या दिवसात आंबे कुठून मिळायचे? एवढं बोलल्यावरती मामांनी धुळप्पाला म्हणाले, अरे तुला पण आंबे खायची इच्छा झाली आहे तर मग आता आंबे खाऊयाच. म्हणून मामांनी समोरच्या जागेवर काठीने बडवले तेव्हा मातीतून आंबे वर आले. हे पाहून धुळप्पाला आश्चर्य झाले. मामांचे भक्त असलेले धुळप्पाने काही त्यांचे सहकारी पण दर्शनाला आले होते. त्यांची चर्चा रंगली होती. परमेश्वर या विषयावर चर्चा सुरू झाली आणि या चर्चेतून व्यंकटापूरला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरले. त्यावेळेला मामा पण मी तुमच्यासोबत येतो म्हणाले, पण काही वेळाने मामांनी सांगितले की मला परवानगी नाही, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. बाकीच्या सहकार्याने व्यंकटापूरला जाण्याचा बेत पक्का केला, पण धुळोबाला मामांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मामांच्या सान्निध्यात तो शांतपणे राहिला. पुढे थोड्या वेळाने गमतीने मामा धुळप्पाला म्हणाले, काय धुळप्पा, व्यंकटापूरला तू का गेला नाहीस? धुळप्पा लगेच म्हणतो कसा, अहो मामा, या प्रश्नाचे उत्तर तर फार सोपे आहे. श्री गुरुच्या देहातच सर्व देवदेवता आहेत, म्हणजेच व्यंकटेश्वराच्या पाया पडण्यासाठी जाण्याची काही गरज नाही मला. या उत्तराने मामा प्रसन्न झाले आणि ते धुळप्पाला म्हणाले, धुळप्पा, आसन घालून नीट बैस. आता इथेच तुला व्यंकटेश्वराचे दर्शन घे. धुळप्पाच्या समोर साक्षात व्यंकटेश्वर प्रगटले. त्याचे दर्शन झाले. बसल्या ठिकाणी देव पाहून धुळप्पाला आश्चर्य झाला. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. मामाने आपली बकरी कर्नाटक राज्यातील रामदुर्ग तालुक्याचे ठिकाण आहे, जिल्हा बेळगाव या परिसरात नेली. मात्र तिथे दुष्काळ पडला होता. सलग 3 वर्ष पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सुख समाधान यांचा पराभव करून दारिद्र्य दुःख हे तिथे बनले होते. लोकांनी अनेक यज्ञ केले, देवतांची पूजा केली, नाना तऱ्हेचे साकडे घातले, नवसे केले, पण पाऊस काय पडत नव्हता. आकाशात काही ढगाचा लावलेशी नव्हता. मेघांचा वावर तर कशी पडणार पावसाची धार. मेघराजासाठी पाऊस पडावा म्हणून केलेल्या प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक वाटा संपल्या होत्या. अशा दुष्काळाची परिस्थिती पाहून बाळूमामा रामदुर्गाजवळ गेले व पाऊस नाही तर भूमीवर चारा तरी कसा मिळणार? मामांनी विचार केला, चारा नाही मग आपण मागे फिरावे. पण नियतीचा विचार काही वेगळाच होता. मामांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्या भागातील काही लोकांनी विचार केला, अनायासाने बाळूमामा देव चालून आपल्याकडे आलेला आहे. त्याच्या शब्दात वेद वाक्य आहे, रिद्धिसिद्धी असलेले त्यांना प्राप्त आहे. त्यांनी जर पाऊस पडेल म्हणाले तर पाऊस पडून जाईल. त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना साकडे घालू. असा विचार करून सर्व लोक मामांच्या जवळ आले. अवतीभोवती मामांच्या त्यांनी घेरा केला. लोकांनी मामांना वेढा घातला. सर्व त्यांच्या समोर जमा झाले आणि म्हणाले, आत्ताच पाऊस पाडा. पाऊस पडेल असे इथेच आम्हाला वचन द्या. मामा त्यांना म्हणाले, अरे मी एक धनगर, देवाचा चाकर. लोक म्हणाले, तुमचे हे उत्तर आम्ही मान्य करत नाही. आता जर तुम्ही पाऊस पाडला नाही तर आम्ही तुम्हाला काही इथून सोडणार नाही. तुम्हाला आम्ही तो कोंडून ठेवू. मामा विचार करू लागले. प्रसंग तर कठीण झाला.
आता जर पाऊस पडला नाही तर लोकांची देवावरची श्रद्धा नाहीशी होईल. देवदूत असलेल्या संतांना असे घडणे अजिबात आवडत नाही. मग देवच असलेल्या बाळूमामांना हे कसे आवडणार? मामा स्तब्ध झाले, शांतचित्त झाले. त्यांनी वरुणराजाला आळवणी घातली, मेघांना आव्हान केले आणि काय आश्चर्य, 10 दिशात कृष्णमेघांनी दाटले. कृष्णमेघांनी गर्दी केली. टपोरे ठेंब पडता पडता धो पाऊस कोसळला. बराच काळ पर्जन्य वर्षाव होत राहिला. माती शांत झाली. तृष्णार्त भूमी तृप्त झाली. लोक आनंदाने नाचू लागले. मामांच्या नावाचा जयघोष गगनात भेदून गेला. श्रीगुरूंच्या चरणी सर्व देवी देवता रिद्धी सिद्धी पाऊस पाणी सस्वरूपात सलोकतात. समीपता सायुजादी मोक्षप्राप्ती हे सर्व काही असतात हे सांगणारा हा 16वा अध्याय इथं संपूर्ण होतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.